संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत त्यांच्याकडून। जुई, आपण बघतो एकीकडे रेल्वे मार्गावरच्या ह्या मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे मेगा हॉल होत आहेत, पण त्याच्यासाठी आता पर्यायी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, विशेषतः बस मार्गांची। काय अपडेट द्याल त्या संदर्भात? सौरभ, अगदीच योग्य तू म्हणालास। ह्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल होत आहेत, कारण का लाखोच्या संख्येने प्रवासी दररोज लोकलने प्रवास करत असतात। मात्र हा 63 तासांचा मेगा ब्लॉक आहे, त्याच्यासाठी पर्याय म्हणून बेस्ट प्रशासनाने जादाच्या गाड्या देखील सोडलेल्या आहेत। मी सध्या उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरचा जे बस डेपो आहे तिथे बसची ये जा सुरू आहे सतत, कारण का बस प्रशासनाने जादाच्या गाड्या सोडलेल्या आहेत। त्यासोबतच लोक देखील इथे जमलेले आहेत। लोक बसचा आता वापर करत आहेत, कारण का काही लोकांसाठी बस हा एकमेव पर्याय आहे। ट्रेन जरी बंद असल्या तरी बसची सेवा सुरू आहे, बसची सुविधा सुरू आहे। नागरिकांसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे, कारण का रेल्वेमध्ये 63 तासांचा मेगा ब्लॉक आहे। बेस्ट प्रशासनाने भायखळा, दादर, जिजामाता उद्यान अशा या ठिकाणांपर्यंत जादाच्या गाड्या सोडलेल्या आहेत। त्यामुळे आपण पाहू शकतो की गर्दी ह्या बेस्टच्या बसस्टॉपवरती देखील आपल्याला झालेली पाहायला मिळते। काही लोकांना कामावरती जाण्यासाठी देखील उशीर होत असेल, कारण का ट्रेन्स ज्या आहेत त्या जरी उशिराने धावत असल्या तरी काही गाड्या ह्या रद्द होत आहेत, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। आणि अशातच बेस्ट बस रेल्वेच्या मदतीसाठी धावून आलेली आहे आणि जादाच्या गाड्या बेस्ट प्रशासनाने आता सोडलेल्या आहेत। सौरभ, निश्चितच जुई, आपण सीएसएमटी स्थानकातनं लाईव्ह आहोत। तुमच्या मागे देखील अनेक प्रवासी दिसत आहेत। तर आता सध्या तरी ते बसमध्ये चढण्याच्या गडबडीत असले तरी त्याचा कितपत परिणाम हा बस सेवेवर दिसतोय, कारण लोकल बंद असल्याने कितपत गर्दी आहे तिथे? सौरभ, लोकल बंद आहेत, फास्ट ट्रेन जरी रद्द असल्या तरीही स्लो ट्रेन सुरू आहेत, मात्र त्यांची फ्रिक्वेन्सी एकदम कमी आहे। मात्र त्यासाठी बसने जादाच्या गाड्या सोडलेल्या आहेत आणि नागरिकांनी देखील बसला पसंती दिलेली आहे, कारण का गर्दी लोकांची दिसत आहे। प्रत्येक मिनिटाला बसेस आपल्याला ह्या बस डेपोमध्ये पाहायला मिळत आहेत। म्हणजे जरीही लोकल बंद झाली असली तरीही आता बसने त्यांचा जी ही सेवा आहे ती सुरू ठेवलेली आहे आणि नागरिकांच्या सेवेसाठी बेस्ट ही तत्परतेने पुढे आलेली आहे। आणि त्याच प्रवासी आता ह्या बस मधून आपला पुढचा प्रवास करत आहेत, कारण का लोकल्स बंद आहेत आणि गर्दी जी आहे ती ह्या बस डेपोमध्ये देखील पाहायला मिळत आहे। अगदी मिनिटाच्या आतमध्ये ही संपूर्ण गर्दी रिकामी देखील होताना पाहायला मिळत आहे, कारण का डबल डेकरच्या बसेस ह्या प्रत्येक मिनिटाला या बस डेपोमध्ये येताना आणि भरून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सौरभ, निश्चितच जुई, म्हणजे सध्या तरी ह्या बस सेवा अगदी विशेष आणि वेळेत असल्यानं सध्या तरी त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही। या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही दिवसभर तुमच्याकडून घेत राहणार आहोत जुई। तुर्तास धन्यवाद।